माझं नाव अश्विनी हनुमान पवळा आहे. मी इयत्ता 10वीमध्ये शिकते. आमचे इंग्रजीचे शिक्षक गायचडक सर यांनी आम्हाला सत्यशोधक ग्रह अभ्यासिकेबद्दल माहिती सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. मी आज तुम्हाला इतिहासचे 2 चॅप्टरबद्दल माहिती सांगणार आहे. पहिला, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमश संगती लावून त्या घटनेचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे लेखन आणि संशोधन केले जाते. त्यानंतर इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या पद्धतीलाच इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. आधुनिक इतिहास लेखनाची प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात प्रश्नाच्या योग्य मांडणीपासून होते. दुसरं, हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. आपल्या पूर्वजांनी भूतकाळात केलेल्या कृतीचा कुठेही देवदेवत्यांच्या कहाण्यांशी किंवा देवदेवत्यांशी संबंध जोडला जात नाही. तिसरं, त्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसंगत पद्धतीने केली जाते. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. त्यानंतर इसवी सन 5व्या शतकात होऊन गेलेला हेरोडोटस या ग्रीक शास्त्रज्ञाने त्याच्या द हिस्ट्री या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हिस्ट्री हा शब्द वापरला. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. 1737 मध्ये जर्मनीमधील गॅटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर आहेत महत्त्वाचे विचारवंत. त्यामध्ये रेने देकार्त यांनी सांगितलं की इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेष कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. रेने देकार्त यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. त्यांचा त्या ग्रंथामध्ये एक नियम महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे आणि ती जोपर्यंत निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये, हा नियम त्यांचा महत्त्वाचा आहे. त्यानंतर हॉल्टेअर यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अर्वे असे आहे. हॉल्टेअर हे सांगतात की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे असे हॉल्टेअर यांनी सांगितले. त्यांच्या या विचारामुळे इतिहास लेखनामध्ये मानवी मनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. या दृष्टीने हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. त्यानंतर आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांनी ऐतिहासिक वास्तव्य तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांनी इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शविणारा आहे असे त्यांनी सांगितले. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकाराला उपलब्ध पुराव्यानुसार बदलत जाणे हे स्वाभाविक आहे असे त्यांनी मांडले. त्यांच्या या विचारामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती या विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरीही त्या कमी दर्जाच्या नाहीत हे स्पष्ट झाले. व जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांनी रिझन इन हिस्ट्री व एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स हा ग्रंथ लिहिला. हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची 2 विरोधी प्रकारात मांडणी करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, खरे खोटे, बरे वाईट असं या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यानंतर आहेत लिओपोल्ड हॉल रांके हे 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बर्लिनमध्ये असणाऱ्या लिओपोल्ड रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे त्यांनी सांगितले. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सांगितले की ऐतिहासिक घटनाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे, दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर
त्यानंतर लिओपोल्ड हॉर्रांके यांनी इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका केली व त्यांनी जागतिक इतिहास लेखनाच्या मांडणीवर भर दिला. लिओपोल्ड हॉर्रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द स्क्रेच ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे 2 ग्रंथ लिहिले. त्यानंतर आहे कार्ल मार्क्स यांनी सांगितले की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसाचा असतो असे कार्ल मार्क्स हे सांगतात. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या मालकीवर अवलंबून असतात असे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असे त्यांनी सांगितले. ज्या वर्गाच्या ताब्यात अधिक उत्पादन साधने असतात तो वर्ग कमी उत्पादन साधने असलेल्या वर्गाचे आर्थिक शोषण करतो. यालाच वर्गसंघर्ष असे म्हणतात. त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर आहे ॲनस प्रणाली. 20व्या शतकात सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनस नावाने ओळखली जाणारी एक इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. तिलाच ॲनस प्रणाली असे म्हणतात. ॲनस प्रणाली सुरू करण्याचे व तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकाराला दिले जाते. ॲनस प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहासलेखन. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहास लेखनाची पुनर्रचना. सीमा द बोवा या फ्रेंच विदूषिकेने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका साकारली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यात यावा असा विचार पुढे आला. त्यानंतर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून त्यांच्यावर इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यानंतर आहेत मायकल फुको यांनी अक्रोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या ग्रंथामध्ये सांगितले की इतिहास लेखनाची कालानुक्रमे अखंड मांडणी करण्याच्या पद्धतीला त्यांनी चुकीचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हेच उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर मायकल फुको यांनी भर दिला. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. त्यामुळे मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. पूर्वी इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यासारख्या विषयांचा मायकल फुको यांनी विचार केला. त्यानंतर धडा 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा यामध्ये या पाठामध्ये सांगितले आहे की 1921 मध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि त्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये जी लिपी आहे ती वाचण्यात अजूनही कुणालाच यश मिळालेलं नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींचे स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या असे तिथे सांगितले आहे. त्यानंतर प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत, पुराणे, जैन, बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथ, भारतीय इतिहासकारांनी लिहिलेले साहित्य यांचा समावेश प्राचीन भारतीय साहित्यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे बाणभट्ट या कवीने हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन यामध्ये इसवी सन 12व्या शतकात कल्याण या कवीने राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्याने इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसे असावे याबद्दल त्याने सांगितले. त्यानंतर आहे झियाउद्दीन बर्नी हा मुस्लिम इतिहासकार होता. त्यांनी तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राजांच्या पराक्रमी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या चुकीच्या धोरणांचेही वर्णन करायला हवे व त्यांच्या दोषांचेही वर्णन करायला हवे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांनी त्याचे आत्मचरित्र तुझुक-ए-बाबरी हे लिहिले. त्यामध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने
त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची, शहरांची वर्णने, वनस्पतीसृष्टी, रीतिरिवाज यांच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चारित्र्ये याविषयी लेखन बखरीत वाचायला मिळते. त्यानंतर मराठी भाषेतील विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय. सभासद बखर ही छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर अशी ही बखर आहे. त्यामध्ये पानिपतच्या लढाईविषयी माहिती आहे. त्यानंतर पानिपतची बखर अशी ही एक स्वतंत्र बखर आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत अशी एक बखर आहे. त्यामध्ये होळकरांच्या घराण्याविषयी माहिती दिलेली आहे. बखरीचे चारित्र्यात्मक, वंशानुचारित्र्यात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे बखरीचे प्रकार आहेत. त्यानंतर आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश इतिहासकार यामध्ये भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. त्यांच्या देखरेखीखाली उत्खनन करण्यास सुरुवात झाली. पुढे जॉर्ज मार्शल यांनी काही शहरांचे उत्खनन केले. त्यानंतर जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथाचे 3 खंड प्रस्थापित केले. त्यांनी तो ग्रंथ 1817 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर आहे माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन यांनी सन 1841 मध्ये द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ प्रसिद्ध केला. माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन हे काही काळ मुंबईचे गव्हर्नर होते. त्यानंतर आहे जेम्स ग्रेट डफ यांनी हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांनी त्या ग्रंथाचे 3 खंड प्रस्थापित केले. त्यानंतर आहे कर्नल ट्रॉन्ड. त्यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला. त्यांच्या आणि जेम्स ग्रेट डफ यांच्या इतिहास लेखनामध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यानंतर विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यांची त्यामध्ये निपक्षपाती वृत्ती दिसून येते. डफ व कर्नल ट्रॉन्ड यांच्या इतिहास लेखनातील मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने व वि. का. राजबडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. त्यानंतर भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली, वसाहतवादी इतिहास लेखन यामध्ये 1922 ते 1936 दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड वसाहतवादी इतिहास लेखनाचे प्रमुख उदाहरण म्हणून मानले जाते. त्यानंतर आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झाले. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासकांनी जे लेखन केले त्यालाच प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. त्यानंतर आहे इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर आहेत फेड्रिक मॅक्स म्युलर यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचे जर्मन भाषेत अनुवाद केले व त्यांनी द स्क्रिएट बुक्स ऑफ ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्यांनी ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. त्यांनी ऋग्वेद हा 6 खंडामध्ये प्रसिद्ध केला. त्यांनी ऋग्वेदाचे जर्मन भाषेत अनुवाद केले. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजेच 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांनी जे लेखन केले त्यालाच राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. राष्ट्रवादी इतिहास लेखनाला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळते. राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये वि. का. राजबडे व स्वातंत्र्य समर यांचा उल्लेख केलेला आहे. वि. का. राजबडे सांगतात की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असे वि. का. राजबडे हे सांगतात. वि. का. राजबडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची शीर्षके, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. वि. का. राजबडे हे सांगतात, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय अशी व्याख्या त्यांनी इतिहासासाठी दिलेली आहे.
भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे महत्त्वाचे आहेत. त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हा ग्रंथ लिहिला 1857चे स्वातंत्र्य समर. त्यानंतर स्वातंत्र्य काळातील इतिहास लेखनामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास लेखन यांचा समावेश होतो. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे म्हणजेच मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यानंतर श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले. त्यानंतर वंचितांचा इतिहास, वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनातून झाली असे म्हणता येते. वंचितांचा इतिहास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून शूद्र अतिशूद्रांचा इतिहास उलगडून सांगितला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लेखन केले. त्यांनी हू वेअर द शूद्राज व द अनटचेबल्स हे 2 ग्रंथ लिहिले. त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन हे भारतीय इतिहासकारापुढे सर्वात मोठे आव्हान होते. कारण प्रथम पुरुष अभ्यासक स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये होते. स्त्रियांचा त्यामध्ये समावेश नसल्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखन करणे हे इतिहासकारापुढील आव्हान होते. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे 1882 मध्ये प्रसिद्ध केले. स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणून समजले जाते. त्यानंतर सन 1888 मध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट इसेट्स इन सोशल हिस्ट्री हे पुस्तक लिहिले. त्यानंतर महाराष्ट्रातील पंडिता रखमाबाई आणि भारतातील पहिल्या डॉक्टर कार्यरत श्री रखमाबाई यांचा समावेश आहे. त्यानंतर शर्मिळा रेंगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रायटिंग दलित वुमन टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेले निबंधाचे संकलन केले. त्यानंतर गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित केली म्हणून त्यांना मराठी रियासतकार म्हणून त्यांना ओळखले जाते. धन्यवाद.